ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरे देणार म्हणून सिडकोने 26,000 घरांची सोडत जाहीर केली। तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सुद्धा घोषणा केली की ही घरे स्वस्त असतील। प्रत्यक्षात राज्याची निवडणूक झाल्यानंतर किमती जाहीर केल्या तेव्हा सर्वांना कळले की या किमती खूप जास्त महाग आहेत। याचा निषेध म्हणून सिडको सोडत धारकांनी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सिडको विरुद्ध लढा उभा केला। दरम्यान पत्रकार परिषद, मानवी साखळी आंदोलन, पोस्ट कार्ड मोहीम, इंजेक्शन मोर्चा काढून सुद्धा राज्य सरकार व सिडको प्रशासन घरांचे दर कमी करत नाही असे दिसत असल्याने मनसेने वाशी येथे भव्य चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते। सिडकोच्या वाशी, खारघर, कळंबोली, तळोजा, खारकोपर, बामणडोंगरी अशा विविध नोडमधील सोडतधारकांनी आपली सर्जनशीलता वापरून विविध चित्र स्वरूपाचे पोस्टर बनवले होते। साधारण 30 ते 35 विविध पोस्टर्स बनवून तसेच 2 ते 3 3D मॉडेल बनवून नागरिकांचे प्रबोधन केले। या चित्र प्रदर्शनाला येण्यासाठी सोडतधारकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांना निमंत्रण दिले होते। परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सदर प्रदर्शनास न आल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुखवटे घालून त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक पद्धतीने या प्रदर्शनाचे उद्घाटन केले। यावेळी मोठ्या संख्येने सिडको सोडतधारक, सामान्य नागरिक उपस्थित होते। आम्ही या ठिकाणी प्रदर्शनाला भेट दिली। त्यावरून तुम्हाला माझा राजकीय प्रवास तर माहिती आहे। मी रिक्षावाला ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा बनलोय। गोरगरिबांची ही घरं त्यांना परवडतील अशा किमतीत देणं हे आमचं कर्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एक शिष्य म्हणून माझं कर्तव्य आहे की या गोरगरिबांची घरं त्यांना परवडतील अशा दरामध्ये त्यांना देणे। 20 ते 25% रक्कम आम्ही येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन कमी करू असं देवेंद्रजी व आमचं ठरलंय व याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना, सिडको एमडींपासून सगळ्यांना निलंबित करू। त्याचबरोबर मी या प्रसंगी मनसेचे गजानन काळे यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि म्हणून त्यांनी जो हा कार्यक्रम गोरगरीब सिडको रहिवाशांसाठी लावला, असं प्रदर्शन भरवून राज्य सरकारच्या डोळे त्यांनी अंजन घातलं, त्याबद्दल देखील मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्व गोरगरीब जनतेला हे महायुतीचं सरकार नक्कीच न्याय देईल असं आश्वासन देखील आम्ही या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी सुद्धा चर्चा करू। येणाऱ्या कॅबिनेटमध्ये नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। 50 लाखापासून 75 लाखांपर्यंत अशी परवडणारी घरं, अशा व्याख्येमध्ये ही घरं देण्यात आली। परवडणारी घरं 50 आणि 75 लाखाला असतात का, असा मूळ आमचा सवाल आहे। आणि ती फसवेगिरी कशा पद्धतीने सिडकोने केलेली आहे या संदर्भातलं आज 20 ते 25 पोस्टरच्या माध्यमातून मनसे आणि सिडको सोडतधारकांनी हे दाखवून दिले। यानंतर तरी आज प्रतिकात्मक पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। त्यांना आम्ही आज हे समजून सांगितलेलं आहे किमान आता तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिडकोचे डोळे उघडतील आणि या सिडको सोडतधारकांचे किमान 25 ते 30% दर कमी होतील अशी अपेक्षा आम्हाला या प्रदर्शनातून आहे। जर पुढचं दिवसभर हे प्रदर्शन आहे, सगळ्या आमदारांना, 228 आमदारांना, सगळ्या मंत्र्यांना, 48 खासदारांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। त्यांनी दिवसभरात इथे येऊन उपस्थिती दाखवावी आणि सरकारला जाब विचारावा एवढं आमचं म्हणणं आहे। मराठी माणसाचं, सर्वसामान्य गोरगरिबाचं घर या मुंबई, नवी मुंबई परिसरात होण्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसाचं, गोरगरिबाचं घर व्हावं म्हणून मोठ्या अपेक्षेने तो म्हाडा असेल किंवा सिडकोमध्ये फॉर्म भरतो।
पण हे घर त्याला मिळू नये अशा पद्धतीचेच प्रयत्न सिडको आणि राज्य सरकारकडून चाललेत की काय असा संशय यायला जाग आहे। त्याचाच निषेध करायला आज इथे आलोय। रविवारचा दिवस आहे, ट्रेन बंद आहे, मेगा ब्लॉक आहे, तरी शेकडोने सिडको सोडत धारकांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे। माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे, गेल्या काही महिन्याभरापासून उन्हातानात मानवी साखळी आंदोलन असेल, इंजेक्शन मोर्चा असेल, पत्रकार परिषद असेल, पोस्टकार्ड पाठवणं असेल, आता फक्त आम्ही जीव देणं बाकी आहे की काय, एवढे सरकारने आमच्यावरती वेळ आणू नये ही विनंती आहे। आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवानशी सह पुरुषोत्तम कानोजिया, रिपोर्ट नवी मुंबई।